शेवगाव स्पोर्ट्स क्लब, सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव, न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 13 मार्च ते 16 मार्च भव्य राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे शेवगाव शहरात खंडोबा मैदान येथे भव्य आयोजन। याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र खो खो असोसिएशन, अहमदनगर जिल्हा खो खो संघटना यांच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव व अहमदनगर जिल्हा मराठा समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा दिनांक 13 मार्च ते 16 मार्च या दरम्यान किरण कार्तिक क्रीडानगरी खंडोबा मैदान शेवगाव या ठिकाणी विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे। या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून अहिल्यानगरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर चंद्रजीत जाधव, सचिन गोडबोले कार्याध्यक्ष, खो खो असोसिएशन गोविंद शर्मा खजिनदार, महाराष्ट्र खो खो असोसिएशन मोनिकाताई सावंत इनामदार सहसचिव, पीएमटीचे शैक्षणिक संकुल शेवगाव क्रीडा उपसंचालक युवराज नाईक पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, श्री प्रसाद मते, प्रांताधिकारी पाथर्डी शेवगाव सुनील पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव पाथर्डी नेवासा प्रशांत सांगडे, तहसीलदार शेवगाव विश्वासराव आठरे पाटील, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा खो खो संघटना, सचिव रावसाहेब गोपाळ, अशोक पितळे, पंजाबराव आहेर, कार्यकारी संचालक पीएमटीचे शैक्षणिक संकुल शेवगाव उद्धव नाईक, तहसीलदार पाथर्डी अजित बांगर, प्रभारी गटविकास अधिकारी विजया घाडगे, मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषद संतोष लांडगे, मुख्याधिकारी पाथर्डी नगर परिषद समाधान नागरे, पीआय शेवगाव पोलीस स्टेशन या सर्वांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पुरुष व महिला असे 48 संघातून 720 खेळाडू, 100 व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंचमंडळ व तांत्रिक मंडळ व संघटनेचे पदाधिकारी, 90 निवड समिती सदस्य व स्वयंसेवक असे जवळपास 1000 प्रत्यक्ष खेळण्यासाठी स्पर्धा पार पाडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। यासाठी प्रकाश झोताची व्यवस्था केलेली आहे। अद्यावत मैदाने तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। जवळपास 1500 प्रेक्षकांना गॅलरीमध्ये बसून खेळाचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था केलेली आहे। ही स्पर्धा 2 सत्रामध्ये खेळवण्यात येणार आहे। त्यामध्ये सकाळी 7:30 ते 10 व सायंकाळच्या सत्रात 5 ते 10 या सर्व संघांची चहा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था आयोजकांमार्फत उत्तम प्रकारची केलेली आहे। क्रीडा रसिक यांना आनंद घेण्यासाठी एलईडी स्क्रीन तर संपूर्ण भारतभर युट्यूबद्वारे 2 वाहिन्यांमार्फत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे। ही स्पर्धा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी आयोजकांकडून डॉक्टर किरण वाघ, रमेश लभाट, निलेश झिरपे, दीपक काटे, विशाल गर्जे, बबन गायकवाड, सचिन वाल्हेकर, विष्णू आथाट, गणेश वाबरे, गणेश ढोले, राम छडीदार, सचिन सातपुते यांच्यासह अनेक माजी राष्ट्रीय खेळाडू यांच्या सहकार्य आहे। तर महेश उर्फ रिंकू फलके, गणेश रांधुर्णे, सागर फडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे। या स्पर्धेचा भरपूर आनंद शेवगावकरांनी घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले। एटीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी अय्याज शेख, शेवगाव। 60वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे। या स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं या ठिकाणी जाहीर करते। आज खरं तर ही स्पर्धा होत असताना अतिशय आनंद यासाठी होतोय की शेवगाव या छोट्याशा शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये याचं आयोजन डॉक्टर किरण वाघ आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्य टीमने या ठिकाणी केलेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की डॉक्टर वाघ यांचं सर्वांनी जोरदार टाळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। ज्यांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले असे सन्माननीय डॉक्टर चंद्रजीत जाधव साहेब, सचिव महाराष्ट्र खो खो असोसिएशन, त्याचा सहसचिव भारतीय खो खो संघ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट गोविंद शर्मा, त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर
मला असं वाटतं की मी भरपूर सारे राष्ट्रीय स्पर्धा, स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा या खेळलेलो आहे. पण शेवगावमध्ये आल्यानंतर आम्हाला पहिलं की छोटं गाव आहे, पण इथे आल्यानंतर आम्हाला असं दिसलं की भव्य दिव्य असं आयोजन होतं. राजाळे साहेबांनी आम्हाला खो-खोसाठी इथे बोलवलं, इथे स्पर्धा घेतली. तर मी सर्वप्रथम त्यांना एक धन्यवाद देतो की त्यांनी खो-खो स्पर्धा, भारतीय जो खेळ म्हणतात तो इथे घेतला आणि एक आयोजन म्हणता येते, एक भव्य दिव्य असं एक क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. एक खेळाडू म्हणून आम्हाला तीच अपेक्षा असते की आम्ही मैदान आणि आमची राहण्याची व्यवस्था आणि आमची जेवणाची व्यवस्था ही चांगल्या लेवलची असली पाहिजे. तर मी त्यासाठी शेवगाव स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाराष्ट्र सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने हे आयोजन केलं. आम्हाला ग्राउंडची व्यवस्था अगदी चांगली सुंदर केली आणि भव्य असं जे पार पडलं आपलं स्पर्धा समारंभ, तर त्यासाठी सुद्धा मी खूप धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये इथे जे सामने होणार आहेत तिथे सगळीकडून सगळ्या विविध जिल्ह्यात 24 जिल्ह्यातले टीम्स आलेले आहेत. त्यामधून महाराष्ट्र संघाचा 15 पुरुष संघ, 15 पुरुष प्लेयर्स असतील आणि महिला संघामध्ये 15 महिला खेळाडू असतील असा महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. आणि येत्या 31 मार्च ते 4 एप्रिल 2025 रोजी जगन्नाथपुरी ओडिसा येथे हा नॅशनलचे सामने होणार आहे. तिथे हा संघ रवाना होईल. मी यासाठी सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी एक अल्पावधीत अशा. नमस्कार, मी प्रियांका इंगळे. आता जी 60वी महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धा येथे होत आहे, या स्पर्धेमध्ये मी पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे. तर आजच या स्पर्धेचं उद्घाटन माननीय आमदार आणि डॉक्टर चंद्रजीत जाधव सर, जे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. भव्य असं उद्घाटन इथे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. आणि काल रात्री आम्ही इथे आल्यापासून आमची राहण्याची व जेवणाची आणि आज सकाळी आमची स्पर्धाही झाली. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला ग्राउंडची सुद्धा व्यवस्था एकदम छान मिळालेली आहे. असं ग्राउंड पाहायला म्हणजे असं खेळायला खूप म्हणजे सुंदर असं ग्राउंड आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये महिला स्पर्धक किती निवडले जाणार, त्यांना पुढं काय म्हणजे संधी मिळेल? या स्पर्धेतनं महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे, जो की ओरिसा पुरी या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे. या स्पर्धेतून महिला 15 खेळाडू व पुरुष 15 खेळाडू यांची निवड केली जाणार आहे.